हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण एक नॉनव्हेजची थाळी बघणार आहोत. तर चिकन आणि मटनची थाळी आपण नेहमी करतो, तर ही मी अगदी साधी सिंपल अशी सोड्याची थाळी बनवत आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवले आणि त्यामध्ये आपल्याला हे सोडे भिजवून घ्यायचे आहेत. तर मी 10 ते 15 मिनिटं हे सोडे पाण्यामध्ये भिजत ठेवलेत. पाणी चांगलं गरम आहे. तर त्यामध्ये सोडे छान असे भिजले गेलेत. तर आता आपल्याला ते 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये काही कचरा खर वगैरे असते तर ते निघून जातं. त्यानंतर ही मी पुलाव आणि सोड्याचं कालवण याची बेसिक तयारी केलेली आहे. तर आता आपण सुरुवात करूयात. तर आधी मी सोड्याचं कालवण बनवते. तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेत. कांदा परतवून झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातले. तेही आपल्याला छान परतवून घ्यायचे आणि त्यानंतर ही टोमॅटोची केलेली प्युरी आहे. तर कच्चे टोमॅटो वाटलेले आहेत हे. तर 4 ते 5 चमचे मी ही टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. तीही आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान अशी परतवून घ्यायची आहे. तर तेलाचा वापर मी थोडासा जास्त केला आहे. आता नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडं जास्त आलं. तर त्यानंतर हे 2 बटाटे आहेत, तर त्याच्या मीडियम साईजच्या अशा फोडी केलेल्या आहेत आणि ते आपल्याला घालून घ्यायचे. त्यानंतर घालूयात सोडे. तर मी जेवढे सोडे भिजवले होते त्यातले अर्धे सोडे आपण कालवणामध्ये घालणार आहोत आणि अर्ध्या सोड्याचा आपण पुलाव बनवणार आहोत. तर सोडे आणि बटाटा परतत असताना त्यामध्ये धना जिरा पावडर घातला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद. त्यानंतर घालूयात ही मिरची पावडर, तर ती कलरसाठी आहे. आणि त्यानंतर 1.5 चमचा कांदा लसूण मसाला. त्यानंतर घालूयात थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हा गरम मसाला पावडर आहे. तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेले आहे आणि हे सगळं आता आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही तेल छान असं सुटलेलं आहे. तर शेवटी मी त्यामध्ये ज्वारीचं पीठ 2 चमचे घातलेलं आहे. त्यामुळे आपली भाजी छान अशी थिक होईल आणि तेही तेलावर परतवून नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत पाणी. तर मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला हे कालवण किती पातळ किंवा घट्टसर बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता, कारण बटाटा आणि सोडं हे शिजायला काही फार असा वेळ लागत नाही. तर आता आपलं कालवण आपण उकळायला ठेवलं आहे. त्यानंतर हे हळदीची पानं आहेत. तर हे ओली पानं आहेत हळदीची. तर ते माझ्याकडे अवेलेबल होती तर मी घातले. त्याने टेस्ट खूप छान येते. अगदी हळदीचा स्मेल खूप छान येतो. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर एक 10 मिनटं मी ही भाजी छान अशी उकळवून घेतलेली आहे. तर आपली रेडी आहे सोड्याची भाजी. ती मी साईडला काढून ठेवली. नंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये घातलेला आहे 2 चमचे तूप. तुम्ही तेल घातलं तरी चालेल, बटर घातलं तरी चालेल. तर आपण आता हा पुलाव बनवतोय. तर तूप गरम झालं की त्यानंतर घातलेत खडे मसाले. तर लवंग, मिरं आणि दालचिनी हे 3च मसाले वापरलेत मी. त्यानंतर तमालपत्र 2 ते 3 पानं वापरलेत आणि अर्धा चमचा जिरं घातले. ते छान सगळं तडतडलं की नंतर हा उभा चिरलेला कांदा आहे. तर हे 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, ते मी उभे चिरून घेतलेले आहेत. ते आपल्याला तेलावर परतवायचे. त्यातच घालूयात 2 ते 3 हिरव्या मिरच्या. तर त्यांना मी उभे काप दिलेले आहेत. त्यानंतर हे वाटण आहे लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं हे मिक्सरला वाटलेलं आहे. तर जाडसर वाटलेलं आहे ते. तर ते तेलावर छान परतलं. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट घातली. तर आपण कालवणाला अर्धी पेस्ट घातली आणि अर्धी मी पुलावसाठी ठेवली होती. तर ती पेस्ट छान अशी आपल्याला तेलावर परतून घ्यायचे. बघू शकता तेल छान सुटायला लागले. त्यानंतर घालूयात सोडे. ते आपल्याला छान परतून घ्यायचे. तर मी या पुलावमध्ये तेलाचा वापर केलेला नाही आहे. मी बोलते तेल, पण आपण यामध्ये तूप यूज केले. तर आता सोडे परतवून झाल्यानंतर हे वालपावटे आहेत तर ओले, ते मी अर्धी वाटी घातलेले आहे. त्यानंतर थोडंसं गाजर घातलं आहे, हळद घातलं आहे, गरम मसाला पावडर घातले, कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे बेसिक मसाले आहेत जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात. त्यानंतर हा बिर्याणी राईस आहे, तो मी 10 मिनटं भिजत ठेवला होता, तो घालून घेतला आहे. आणि आता सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला हा राईस छान असा परतवून घ्यायचा आहे. तर मसाला छान असा राईसला लागला गेलेला आहे. त्यानंतर घालूयात पाणी. तर हे मी पाणी गरम करून घेतलं आहे. तर आता आपल्याला राईस शिजण्यासाठी म्हणून पाणी हवं आहे तेवढं मी घातलं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवूयात आणि भात शिजू देऊयात. तर मध्ये एकदा त्याला छान उकळी आली की मी परत एकदा ते
तांदूळ छान असे मिक्स करून घेतलेत आणि परत झाकण ठेवलं आहे आणि मीडियम गॅस करून मग आपण ते राईस शिजू दिला. तर मी राईसचं एका साईडला ठेवलं आहे आणि आता आपण भाकरी करून घेणार आहोत. तर मी या थाळीमध्ये भाकरी बनवलेली आहे. तर ही मल्टीग्रेन आट्यापासूनची भाकरी आहे. याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. तर मी त्याची भाकरी करून घेत आहे. तर मी ते पीठ छान असं चाळून घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं लागेल असं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान असं अगदी मऊ लुसलुशीत मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या भाकरी अगदी मस्त होतील. तर बघू शकता मी छान असा त्याचा गोळा करून घेतलेला आहे. तर हे 2 भाकरीचं पीठ आहे. तर मी ते 2 भागामध्ये डिवाईड करते. तर त्यातला अर्ध पीठ घेऊन आपल्याला भाकरी करायची आहे. तर छान पाणी लावत 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 ते मी अगदी मऊ ते मळून घेतलं आहे आणि त्यातला अर्धा गोळा घेतलेला आहे आणि त्याचा छान असा गोळा करून घेतला आहे. हातावरही चपटा करून घेतला आहे त्याचा गोळा आणि नंतर त्याला पीठ लावून आपल्याला ही पिठावर भाकरी थापायची आहे. तर मी परातीमध्ये पीठ घेतलं आणि हाताला आणि ह्या गोळ्याला थोडंसं पीठ अगदी थोडंसं लावून घेतलेलं आहे की चिकटू नये म्हणून. आणि आता आपण त्याची भाकरी थापून घेऊयात. तर पीठ चांगलं मळलं गेलं की भाकरी अगदी कितीही पातळ थापा फाटत नाही, तुटत नाही. खूप छान अशी भाकरी आपल्याला थापता येते. तर बघू शकता मी त्यापासून अगदी परातभर भाकरी केलेली आहे आणि अगदी पातळ झालेली आहे. तर आता आपण ती शेकून घेऊयात. तर मी गॅसवर ऑलरेडी तवा गरम करत ठेवला आहे. तर त्यावर आपल्याला ही भाकरी घालायची. तर ज्या बाजूला आपण पीठ लावलं होतं ती बाजू आपल्याला वर ठेवायची आहे आणि त्याला पाणी लावून घ्यायचं आहे. तर मी भाकरीला पाणी लावून घेतलं आणि आता ते आपल्याला पलटी करायची आहे. तर बघू शकता आता ती खालची बाजू पण आपण छान अशी शेकून घेतलेली आहे. ती भाजली गेली. तर आता मी ती तव्यातच उलटी टाकून ती साईडही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. तर एक 5 मिनिट लागले मला ती भाकरी भाजायला. अगदी आलटून पालटून मी साईडनं वगैरे शेकून घेतले. तर बघू शकता खूप छान अशी टम्म फुगली आहे आपली भाकरी. तर नॉनव्हेज म्हटलं की नॉनव्हेजसोबत ज्वारी असो, बाजरी असो किंवा तांदळाची असो आपल्याला भाकरी खूप छान टेस्ट येते त्यानं, चपाती किंवा पराठा यापेक्षा. म्हणून मी आज भाकरी बनवलेली आहे. तर मी अगदी त्याचे कडेने वगैरे पूर्णपणे शेकून घेतले. तर बघू शकता आपली भाकरी रेडी झालेली आहे आणि भाकरी झालेली आहेत तोपर्यंतच आपला पुलावही रेडी झालेला आहे. तर बघू शकता खूप छान असा अगदी मोकळा सुटसुटीत असा राईस आपला रेडी झालेला आहे. तर नंतर वगैरे मला काही त्यामध्ये पाणी घालावं लागलं नाही. तर बघू शकता छान असा आपले सोड्याचा पुलाव रेडी झालेला आहे. तर त्यावर मी घातलेले आहे कोथिंबीर. तर आता आपलं कालवणही रेडी झालेलं आहे, पुलाव रेडी झालेला आहे. त्यानंतर मी भाकरीसुद्धा केलेली आहे. तर आता आपण शेवटी प्लेटिंग करूयात. तर आता नॉनव्हेज म्हटलं की त्याबरोबर कांदा, लिंबू, सॅलड आलंच. तर मी सॅलड ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला कालवण घ्यायचं आहे त्यामध्ये काढून प्लेटमध्ये. त्यानंतर राईस आणि नंतर मी भाकरी मोडून प्लेटमध्ये ठेवते. तर ही सोड्याची अगदी साधी सिंपल थाळी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हालाही खूप आवडेल. तसंच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू.